वाढ होते। 8 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ झाली। वर्षभरात सोन्याच्या दरात 50% अधिक वाढ झाली। तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची आता मोठी गर्दी दुकानांमध्ये पाहायला मिळते आहे। या संदर्भात सराफा व्यावसायिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। आपल्या सोबत सोने व्यापारी जे आहेत सागर भंगाडे ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा काय सांगणार, दिवाळी सण जवळ आलेला आहे, पण सोने व चांदीच्या दरात जरी भाव वाढत होत असला तरी मात्र ग्राहकी मोठ्या प्रमाणात दिसत आहे। सर खरी गोष्ट आहे। जर का तुम्ही मागचे धनतेरस, आता धनतेरस येतोय 2 दिवसात, जर तुम्ही मागच्या धनतेरसशी या धनतेरसला कंपेअर केलं, जवळपास सोन्यामध्ये 70% वाढ झालेली आहे, चांदीवर पण तेवढीच वाढ झालेली आहे। मी लोकांना तेच म्हणतो, जे पण धनतेरसला बुकिंग करणार, आपल्याकडे भरपूर योजना आहे, बुकिंग योजना आहे, काही इन्व्हेस्टमेंट योजना आहे। तुम्ही सोनं चांदी अशी वस्तू आहे, तुम्ही किती पण इन्व्हेस्टमेंट करा, पुढच्या वर्षी तुम्हाला रिटर्न्स भेटणारच आहे। बरे 10% म्हणा, 20% म्हणा, 40% म्हणा, तर मागच्या वर्षी कंपेअर जवळपास 70% तुम्हाला रिटर्न भेटलेले आहे। आणि ह्या वर्षी तर लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं किंवा चांदीला इतकं प्राधान्य देत आहे की लोक बेशक मी पाहिलं स्वतः लोक एफड्या तोडून सोनं किंवा चांदी विकत घेत आहे। निश्चितच दादा, जर आपण तुम्ही म्हटलात की 70% सोने व चांदीचा भाव वाढलेला आहे, पण ग्राहकी पण चांगली आहे, परंतु सोनं खरेदी करत असताना ग्राहक 24 कॅरेट कडे वळतायत की 22 कॅरेट, कुठली खरेदी जास्त होते? सर बघा, लोक तर असं सध्या 24 कॅरेट जास्त घेत आहे, पण लोकांचं असं आहे जे 24 कॅरेट इन्व्हेस्टमेंट पण घेत आहे ते 24 कॅरेट घेत आहे, पण असे पण लोक आहे जे 22 कॅरेट घेत आहे, कारण की 22 कॅरेट घेण्यामध्ये त्यांचा फायदा आहे। मोठ्या प्रमाणात चांदी आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करत असल्यामुळे सोन्याचे भाव तर सातत्याने वाढतातच आहेत, पण जे गुंतवणूकदार आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा सोनं व चांदीच्या परताव्याला त्यांना मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी पण आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। मात्र आगामी काळात सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता सोन्या तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। नमस्कार, मी आज बंगाळे गोल्ड मध्ये आलेली आहे। तर माझ्या मते जी गुंतवणूक करतोय आपण ती 24 कॅरेटची असेल तर परतावा त्याचा योग्य प्रकारे येतो। आणि महिलांची जी वर्षभराची साठवणूक केलेली असते ती साठवणूक आणि त्यांना गरज असेल किंवा काहीतरी घरगुती काम पडेल तेव्हा ती गुंतवणूकचा परतावा व्यवस्थित परत येतो, रिटर्न। त्याच्यामुळे माझ्या मते 24 कॅरेटची गुंतवणूक अगदी योग्य ठरते। सोनं ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही चांगली असं मला वाटतं। आणि राहिला विषय महिलांचा आवडता दागिना, म्हणजे सोनाकडे महिलांचा कल जास्त असतो, एक अट्रॅक्शन पॉइंट म्हणून महिला त्याच्याकडे बघतात। आणि जे काही मेहनत करून महिला जे सोनं जमा करतात, म्हणजे जे सोनं घेतात, तर त्याचा परतावा, त्याचं रिटर्न जे आम्हाला भेटतं ते सर्वसामान्य जनतेला अडीअडचणीच्या वेळेला ते कामी येतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।